नमस्कार मित्रांनो, आय एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आर आर बी ग्रुप डी 2020 मध्ये जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सामान्य विज्ञानमधून ते आज बघणार आहोत. तर याचा 7वा पार्ट आज आपण बघत आहोत. चला तर स्टार्ट करूया. बघा, सगळ्यात पहिला जो पॉइंट आहे याच्यामध्ये आहे की प्रकाश संश्लेषण. ओके, ज्या पद्धतीतून वनस्पती आपले अन्न तयार करते ती क्रिया असते प्रकाश संश्लेषण. तर या प्रकाश संश्लेषण फक्त दृश्य प्रकाश संश्लेषण किरणामध्येच होते. म्हणजे काय असतं की प्रकाश संश्लेषण जी काही क्रिया आहे ती फक्त दृश्य प्रकाश, ओके, जो व्हिजिबल लाईट आपण ज्याला म्हणतो, तर व्हिजिबल लाईट स्पेक्ट्रम मध्येच हे प्रकाश संश्लेषण होतं. ते लाईटीचे 3 प्रकार असतात, लक्षात ठेवा. एक असतं इन्फ्रारेड, ओके, त्याच्यानंतर असतं व्हिजिबल लाईट असतं, व्हिजिबल, आणि त्याच्यानंतर येतं अल्ट्राव्हायोलेट. अल्ट्राव्हायोलेट. तर इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट ह्या दोन्ही गोष्टी आपण बघू शकत नाही आपल्या डोळ्याने. फक्त व्हिजिबल स्पेक्ट्रम जो असतो, जो आपला नॉर्मली आपल्याला जी लाईट दिसते ती व्हिजिबल स्पेक्ट्रम मधली लाईट असते. आणि प्रकाश संश्लेषण ही जी क्रिया आहे ही फक्त व्हिजिबल लाईट मध्येच होते, म्हणजे ज्याला आपण दृश्य प्रकाश असं म्हणतो. ठीक आहे, चला आता पुढचं बघूया. जांभळ्या प्रकाशात सर्वात कमी तर तांबड्या प्रकाशात सर्वाधिक प्रकाश संश्लेषण होते. बघा, प्रकाश संश्लेषण जे काही क्रिया होते म्हणजे जे काही अन्न बनवण्याची क्रिया वनस्पतीमध्ये होते, तर ती तांबड्या प्रकाशात सर्वाधिक होते. लक्षात ठेवा, तांबडा प्रकाश असेल तर तिथे सर्वाधिक प्रकाश संश्लेषण होतं, तर जांभळा जर प्रकाश असेल तर ते सर्वात कमी होतं. हे लक्षात ठेवा. पुढचं आहे, जस्ताच्या कमतरतेमुळे वनस्पतीवर पडणारा रोग जो असतो त्याचं नाव आहे खैरा. बघा, आजच्या पार्टमध्ये आपण याच्यानंतरचे जे काही 2-3 पार्ट येतील याच्यामध्ये आपण मोस्टली जे जीवशास्त्र आपण म्हणतो, वनस्पती किंवा प्राणी या रोग आजार या गोष्टी आपण बघणार आहोत, जे काही आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आता पुढचं आहे, लक्षात ठेवा, जस्ताची जर कमतरता झाली तर वनस्पतीवर कोणता आजार पडतो, तो आहे खैरा. झाडांमध्ये गंधकांमुळे रोगप्रतिकार शक्ती येते. समजा गंधक तुम्ही समजा जमिनीमध्ये जास्त असेल तर त्या झाडांमध्ये रोगप्रतिकार शक्ती जास्त असते, आणि झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्याच्यामुळे काय वापरतात, खतांमध्ये गंधक वापरतात. ओके, पुढचं बघूया. आता आपण गंधकचा अर्थ होतो सल्फर. ठीक आहे, पुढचं बघूया. टॅपिओका या झाडाच्या मुळापासून पीठ तयार करून त्यापासून साबुदाणा, बघा जो काही आपण साबुदाणा खातो तो बनवतात. टॅपिओका या झाडाच्या मुळापासून एक पीठ तयार करतात आणि त्या पिठापासून हे साबुदाणे बनवतात. पुढचं आहे, जलप्रदूषणाची तीव्रता दाखवणारे झाड हे जलकुंभी आहे. जलकुंभी एक झाड आहे, एक छोटंसं झाड येतं, आणि हे आपल्याला जलप्रदूषण म्हणजे पाण्यामध्ये किती प्रदूषण झालंय ते आपल्याला दाखवतं. त्याची तीव्रता किती कमी आहे की जास्त आहे ते आपल्याला जलकुंभी या झाडामुळे कळतं. झाड नाही म्हणता येणार याला, छोटंसं हे वनस्पती टाईप असतं. ठीक आहे, पुढचं बघा. वनस्पतीस उत्सर्जनासाठी विशेष संस्था नसते. बघा, ही गोष्ट लक्षात ठेवा, ही खूपदा एक्झाम मध्ये विचारतात. वनस्पतीच्या उत्सर्जनासाठी कोणतीही संस्था नसते, अशी वेगळी प्रोव्हाइड केलेली नाही. तर त्याच्यामुळे काय असतं, उत्सर्जित पदार्थ जे काही असतात, स्फटिक, रेझिन, टॅनिन या स्वरूपात साठवले जातात. डिंक, रबराचा चीक, काथ, हिरदा बेडदा ही उत्सर्जनाची उदाहरणे आहे. हे लक्षात ठेवा, जे काही उत्सर्जन होतं वनस्पतीमधून ते आपण जे काही डिंक बघतो, बघा डिंक, खूप डिंकाचे लाडू बनवतात आणि बाकीच्या गोष्टी बनवतात, काही लोक डिंक खातात. तर हे जे खाण्याचं डिंक असं झाडांपासून आपल्याला भेटतं, तर तो काय आहे, तो आहे वनस्पतीचा उत्सर्जित पदार्थ आहे. त्याचप्रमाणे रबराचं चीक असतं, टॅनिन असतं, रेझिन असतं, आणि काही स्फटिक असतात, ओके, जे वनस्पतीवरती आपल्याला दिसतात. तर या पदार्थांना आपण उत्सर्जित पदार्थ असं म्हणतो, लक्षात ठेवा. पुढचं आहे की विषुववृत्तीय जंगलाचा आजपर्यंत 40% नाश मानवाने केला आहे. बघा, विषुववृत्तीय वने, विषुववृत्तीय जे जंगल आहे ते खूप घनदाट जंगल आपण त्यांना म्हणतो, की तिथे झाडांची डेन्सिटी खूप जास्त आहे आणि झाडांची उंची खूप जास्त आहे. विषुववृत्तीय वनावरती लक्षात ठेवा की जंगल खूप जास्त का आहे, तर बघा, ही आपली पृथ्वी आहे आणि इथे हा सूर्य असा मोठा आहे, बरोबर. तर याच्यामध्ये ही जी किरणे जी वरच्या साईडला ती कमी पडतात, तिरपी पडतात, ठीक आहे, आणि सेंटरला आहे ते स्ट्रेट किरणे पडतात, म्हणजे सरळ किरणे पडतात. त्याच्यामुळे इथली ती झाडे आहे
इथले झाडांना वाढण्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाश खूप जास्त अवेलेबल असतो. इथे कमी असतो, इथे इंटेन्सिटी कमी होऊन जाते, इथे पण इंटेन्सिटी कमी होऊन जाते. ओके, आणि विषुववृत्ताचा भाग हा सेंटरवाला पार्ट आहे पृथ्वीचा. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा, इथली जी काही झाडे आहे यांना खूप जास्त प्रकाश मिळतो, आणि खूप जास्त प्रकाश मिळाल्यामुळे काय होतं, झाडांची वाढ ही खूप चांगली होते. आणि खूप जास्त प्रकाश असल्यामुळे खूप जास्त टेम्परेचर असतं, आणि त्याच्यामुळे पाण्याची वाफ जास्त होऊन तिथे पाऊसही खूप जास्त पडतो. ठीक आहे. तर पाणी प्लस प्रकाश हे खूप जास्त असल्यामुळे तेथे काय असतं, खूप मोठे मोठे जंगले आहे, आणि त्यांची डेन्सिटी खूप जास्त आहे. ठीक आहे. तर या जंगलांचा जो सर्वाधिक नाश आहे, म्हणजे जवळपास 40%, म्हणजे आपल्याला अर्धा म्हणता येईल. ओके, 40% नाश हे कोणी केलं, मानवाने केला आहे. आणि आज जे सपुष्प वनस्पती आहे त्यांच्या 10% जाती ह्या विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ओके, ह्या डेंजरस कॅटेगरीमध्ये गेल्या आहे. तर हे लक्षात ठेवा की 10% जाती या विलुप्त होण्याच्या मार्गावरती आहे. पुढचं आहे हिमालयातील, सांगितलंय त्यांनी कोणता, बेलाडोना. मेघालयातील घटपर्णी, सह्याद्री पर्वतावरील सर्पगंधा, नेचे. वनस्पती अत्यंत दुर्मिळ होत आहे. ओके, ह्या दुर्मिळ कॅटेगरीमध्ये गेल्या, कोणत्या, सर्पगंधा, नेचे, घटपर्णी आणि बेलाडोना. पुढचं आहे झाडांमध्ये असणारा साखरेचा प्रकार, जी काही शुगर असते, साखर असते झाडांमध्ये, त्याचा प्रकार आहे झायलोज. ओके, हे लक्षात ठेवा, झायलोज नाव असतं त्याचं. वनस्पतीचे घटक कोणते कोणते असतात, कार्बन असतं वनस्पतीमध्ये 45%, ऑक्सिजन 43%, आणि नायट्रोजन 1 ते 3%. ठीक आहे. रसायन संश्लेषी पोषी जीव जे असतात, रसायन जे संश्लेषण करतात, म्हणजे जसं वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात, तसंच काही पोषी जीव असतात. ओके, काही बॅक्टेरिया असतात, ते काय काय रसायन संश्लेषण करतात, म्हणजे ते रसायनवरती जिवंत असतात. ते कोणते, गंधक बॅक्टेरिया जे आहे ते रसायन संश्लेषी पोषी जीव आहे. क्लोरोफिल तयार करण्यासाठी आवश्यक घटक जे असतं, क्लोरोफिल हे जे बनवतात त्याच्यामध्ये आवश्यक घटक असतो, तो असतो मॅग्नेशियम. वनस्पतीच्या वाढीचे मापक केंद्र, बघा, वनस्पती जी काही वाढ होते ती मोजली जाते, आणि ती ज्याच्या साहाय्याने मोजली जाते त्याला आपण म्हणतो किस्मोग्राफ म्हणतो. लक्षात ठेवा हा वर्ड, किस्मोग्राफ. वनस्पतीचे वय, खोडातील वर्तुळाकार. ओके, वनस्पतीचे वय कसं मोजतात तुम्हाला माहितीच असेल. वनस्पतीचा खोडचा समजा आपण कट घेतला, तर आपल्याला माहिती आहे की या पद्धतीने गोल गोल आपल्याला त्याचे काही पार्ट्स दिसतात. ओके, हे जे असतात याच्यामुळे आपण वनस्पतीचं वय ठरवू शकतो. हे जेवढं जास्त तेवढं जुनं झाड असतं, किंवा तेवढं जास्त त्या झाडाचं वय असतं. ओके, इथं लिहिलंय बघा, की खोडातील वर्तुळावरून हे जे वर्तुळ असतात त्या वर्तुळावरून दिसतात. आणि सेकंडली, एक वर्तुळ म्हणजे एक मोसमात झालेली वाढ, आणि जेवढे वर्तुळ असेल तेवढे मोसम, तेवढे त्या झाडाची वाढ झालेली असते. ठीक आहे. पुढचं बघा, रंगीत पाने असणारी वनस्पती. ज्या वनस्पतीला रंगीत पाने असतात ते असतात, ते त्याचं नाव आहे क्रोटॉन आणि कोलियस. ह्या दोन झाडे आहेत ज्याला की रंगीत पाने आहेत. पुढचं बघा, की सर्वात मोठे पान असणारी वनस्पती. बघा, सर्वात मोठे पान असणारी वनस्पती जी आहे ती आहे व्हिक्टोरिया रेजिया, किंवा त्याला आपण कमळ असं म्हणतो. ओके, तर यांचे जे पाने असतात ते खूप सर्वात मोठी असतात. जगातील सर्वात उंच वृक्ष, बघा, जे काही सर्वात उंच वृक्ष जगामध्ये सापडतं ते आहे सिकोया. ओके, आणि याची उंची जवळपास असते 120 मीटर पर्यंत असते. कीटकभक्षी वनस्पती, म्हणजे ज्या वनस्पती कीटक खातात, त्या कोणत्या कोणत्या आहेत? त्या आहे घटपर्णी, दवबिंदू, युट्रिक्युलेरिया, बटरवर्ड आणि डायोनिया. तर ह्या वनस्पती आहे कीटकभक्षक वनस्पती. तर बेसिकली ह्या कीटक खातात, कारण त्यांना नायट्रोजनची कमतरता ही भागवायची असते, त्याच्यामुळे ते कीटक खातात. ठीक आहे. पुढचं आहे नत्रयुक्त खते. नत्र म्हणजे याला आपण काय म्हणतो, नायट्रोजन. ज्या कोणत्या खतामध्ये नायट्रोजन असतं, तर ते असतं युरियामध्ये पण असतं, आणि त्याच्यानंतर अमोनियम सल्फेट जे असतं त्याच्यामध्ये पण नायट्रोजन असतं. ओके. पुढचे स्फुरदयुक्त खते. स्फुरदचा अर्थ होता आपला इथं की फॉस्फेट, की ज्याच्यामध्ये फॉस्फर, कशामध्ये फॉस्फरस असतं, एक आहे सुपर फॉस्फेट आणि कॅल्शियम फॉस्फेट, हे हे आहे स्फुरदयुक्त खते. आणि पोटॅशयुक्त खते, हे तर आपल्या लक्षात येईल की पोटॅशियम ज्याच्यात असतं, एक आहे पोटॅशियम क्लोराईड आणि एक आहे पोटॅशियम सल्फेट. ओके. पुढचं आहे की गव्हातील द्विबीजपत्री वनस्पतीसाठी उत्तम तणनाशक जे आहे 2,4-D, हे आहे उत्तम तणनाशकासाठी द्विबीजपत्री गहू. वृक्षांचा अभ्यास करणारे शास्त्र जे आहे त्याला आपण म्हणतो डेंड्रॉलॉजी. कोकोचा सर्वाधिक वापर कशासाठी होतो? कोकोचा सर्वाधिक वापर होतो चॉकलेट बनवण्यासाठी. ओके, चॉकलेट जे काही आपण कॅडबरी खातो किंवा कोणतेही चॉकलेट असू द्या,
ओके. ते बनवण्यासाठी कोकोचा वापर होतो. कोको याचा वापर होतो. जलपर्णीत किरणोत्सारी आणि रासायनिक पदार्थाचं शोषण बघा लक्षात ठेवा जलपर्णी जी वनस्पती आपल्याला खूपदा पाण्यात दिसते किंवा नदीवरती दिसते. तर ह्या पर्णी वनस्पतीचा फायदा काय आहे, की याच्यामध्ये किरणोत्सारी आणि रासायनिक पदार्थाचं शोषून घेण्याची क्षमता असते. त्याच्यामुळे काय होतं, की 75 ते 90% प्रदूषकांपासून जी नदी असते ती मुक्त होऊन जाते. ओके. म्हणजे नदीला चांगलं ठेवण्याचं काम कोणती वनस्पती करते? ती असते जलपर्णी. ओके. तर मित्रांनो या पद्धतीने आपण काही महत्त्वाचे पॉइंट जे जीवशास्त्र किंवा आपल्याला बायोलॉजी म्हणता येईल याच्यामधले आपण काही पॉइंट्स बघितले आहे. याच्या पुढचेही पॉइंट्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. जर आपल्याला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.